निश्चित येईल दोन्हीकडून सकारात्मक आहेत, दोन्ही पक्षाकडून सकारात्मक भूमिका घेतली जाते। मला तर मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी फोन करून माझं अभिनंदन सुद्धा केलं आणि शिवसेनेची आमची भूमिका आहे की मनसे आमच्या बरोबर यावी, म्हणून आमच्याही पदाधिकाऱ्यांनी मला सांगितलं की तुम्ही उचललेली जे पाऊल किंवा तुम्ही जे काही विनंती केलेली जर ही अंमलात आली तर महाराष्ट्राचं चित्र बदलेल। आता 22 तारखेनंतर सगळ्या बैठकीचा सपाटा सुरू होईल आणि तातडीनं या सगळ्या गोष्टीवर निर्णय घेतले जाईल। अंतर्गत बोलणं आणि बैठकीमध्ये एक आपलं मत मांडून त्यावर एकदम फायनल निर्णय घेणं ही सर्व प्रक्रिया 22 तारखेनंतर सुरू होणार आहे। आमच्या नेत्यांना आम्ही हे समजावण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे की राज ठाकरे साहेब जर आपल्या बरोबर युतीत आले तर दोघांचे विचार मिळते जुळते आहेत, दोघं फळीचे एक आघाडीचे नेते आहेत आणि दोघांनाही माज बेस आहे, म्हणून जर एकत्रित आले तर आपल्याला निवडणुकीमध्ये याचा निश्चित दोन्ही पक्षाला फायदा निश्चित होईल। म्हणून मी मागच्या वेळेला सुद्धा विनंती केली दोन्ही नेत्यांना की एकत्रित या आणि ही लोकसभेमध्ये आपली ताकद ही प्रामुख्याने सर्व महाराष्ट्राला दाखवून द्या। ह्या संजयची भविष्यवाणी खरी ठरणार आहे। मी जे काही बोलतो त्याला काही बेस असतो। आता ही एकच भोंगा सगळीकडे सांगतो की आमची इथे ठरले, आमची सगळी बैठक झालेली, असे कोणत्याही बैठक याच्या झालेल्या नाही। आघाडी ही होणार नाही, दोन पक्ष कोणतेतरी बाहेर यातून पडतील आणि मग अकेला चलोरेची भूमिका प्रत्येकाला वठवावी लागेल। जागा वाटपामध्ये त्यांच्यामध्ये असलेला तिढा आज मुद्दामून प्रकाश आंबेडकरांचं नाव जे वारंवार घेतलं जात आहे ते एक स्पेस असावी म्हणून घेतले जात आहे। भविष्यामध्ये ही आघाडी होणार नाही। काँग्रेस स्वबळावर लढवायचा जो काही त्यांचा संकल्प आहे ते पूर्ण करण्याच्या विचारात आहे। आपल्या कार्यकर्त्याला आता दूर ठेवायचं नाही, ही जी काँग्रेसने घेतलेली महत्वाची भूमिका आहे, कदाचित त्यामुळं त्यांची 48 जागांवरचे उमेदवाराची चाचपणी सुरू आहे। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।